विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर जॉब इंटरव्ह्यूची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण 23 असे सेंटेन्सेस पाहणार आहे ज्याचा अर्थ मराठीमध्ये सुद्धा मी सांगणार आहे. आणि हे सेंटेन्स जॉब इंटरव्ह्यूसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि हो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्कीच करायचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि आज तुमच्यासाठी मी 23 सेंटेन्स असे घेऊन आलेले आहे जे सेंटेन्सेस तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे ठरतील. आणि जॉब इंटरव्ह्यूची जर तुम्ही तयारी करत असाल तर हे सेंटेन्सेस तुम्हाला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. तर बघा, पहिला सेंटेन्स आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. लक्ष द्यायचं आहे. बघा, पहिला सेंटेन्स या ठिकाणी आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ, म्हणजे तुमच्याबद्दल सांगा. फर्स्ट सेंटेन्स आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ, म्हणजे तुमच्याबद्दल सांगा. सेकंड सेंटेन्स या ठिकाणी आहे माय नेम इज सोनाली. माय नेम इज सोनाली. जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की टेल मी अबाउट युअर सेल्फ, तुमच्याबद्दल काहीतरी सांगा, मग तुम्ही सुरुवात ही स्वतःच्या नावाने कराल. माय नेम इज सोनाली, माझे नाव सोनाली आहे. थर्ड सेंटेन्स इज आय ॲम फ्रॉम नाशिक. मी नाशिकची आहे. कारण तुम्हाला पहिल्या सेंटेन्समध्ये काय विचारलेलं आहे, तर पहिल्या सेंटेन्समध्ये विचारलं की तुमच्याबद्दल सांगा, मग तुमचं नाव, तुम्ही कुठले आहात हे या ठिकाणी सांगणे अतिशय महत्त्वाचं आहे. मग थर्ड सेंटेन्स आहे या ठिकाणी आय ॲम फ्रॉम नाशिक, मी नाशिकची आहे. त्याच्यानंतरचा सेंटेन्स आहे या ठिकाणी आय ॲम अ स्टुडंट. तुम्ही कोण आहात हे या ठिकाणी सांगणे अतिशय महत्त्वाचं आहे. आय ॲम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. बघा, कधी कधी जेव्हा आपण इंटरव्ह्यूमध्ये जातो ना, तेव्हा ते स्वतःहून प्रश्न विचारत नाही, तर ते आपल्याला एक अपॉर्च्युनिटी, एक संधी देतात की तुम्ही स्वतःबद्दल सेल्फ इंट्रोडक्शन द्या. हा पहिला प्रश्न त्यांचा असतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी सांगायचं आहे, तर सर्वात प्रथम तुमचं नाव सांगायचं आहे, तुम्ही कुठून आहात ते सांगायचं आहे, तुम्ही कोण आहात ते सुद्धा सांगायचं आहे, आणि तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे ते सुद्धा सांगायचं आहे. मग फिफ्थ सेंटेन्स आहे आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडीज. मी माझे शिक्षण पूर्ण केले आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडीज, मी माझे शिक्षण पूर्ण केले आहे. नेक्स्ट सेंटेन्सकडे आपण या ठिकाणी जाऊया. पुढचा सेंटेन्स आहे आय ॲम हार्ड वर्किंग. मी मेहनती आहे. आय ॲम हार्ड वर्किंग, मी मेहनती आहे. सातवा सेंटेन्स आहे आय ॲम ऑनेस्ट. मी प्रामाणिक आहे. तर ह्या गोष्टी सांगणे स्वतःच्या इंट्रोडक्शनमध्ये खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, तर तुमचा जो इम्प्रेशन आहे तो खूप चांगला या ठिकाणी पडणार आहे. मग त्यांना सांगायचं आहे की आय ॲम हार्डवर्किंग, मी मेहनती आहे. आय ॲम ऑनेस्ट, मी प्रामाणिक आहे. आय ॲम क्विक लर्नर, म्हणजे क्विक लर्नर म्हणजे पटकन शिकतो. ठीक आहे, त्याला आपण क्विक लर्नर म्हणतो. आय ॲम अ क्विक लर्नर, मी पटकन शिकते किंवा शिकतो. मी काहीही गोष्टी, कोणतीही गोष्ट मी पटकन शिकतो. क्विक लर्नर आहे मी. त्याच्यानंतर पुढचा सेंटेन्स आहे आय लाईक टू लर्न न्यू थिंग्स. मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. आणि हा सेंटेन्स जर तुम्ही जॉब इंटरव्ह्यूमध्ये यूज केला तर हा सेंटेन्स खूप इम्प्रेशनदायक ठरतो. त्याच्यानंतर आहे पुढचा सेंटेन्स आय कॅन वर्क इन अ टीम. आय कॅन वर्क इन अ टीम, मी टीममध्ये काम करू शकते किंवा मी टीममध्ये काम करू शकतो. ऑब्वियसली जर तुम्ही जॉब इंटरव्ह्यूसाठी गेलेला आहात तर तिथे तुम्हाला टीम वर्कमध्ये काम करावं लागणार आहे. मग हा सेंटेन्ससुद्धा इंटरव्ह्यूवरवर खूप मोठा जो इम्प्रेशन आहे तो या ठिकाणी पाडत असतो. म्हणून सेंटेन्स लक्षात ठेवायचं आहे आय कॅन वर्क इन अ टीम, मी टीममध्ये काम करू शकते. पुढचा सेंटेन्स पाहून घेऊया आपण. बघा, आज जेवढे पण मी सेंटेन्स घेऊन आलेली आहे या व्हिडिओमध्ये ते सगळे सेंटेन्सेस अतिशय महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही एखाद्या जॉबची तयारी करत असाल, जॉब इंटरव्ह्यूची जर तुम्ही तयारी करत असाल तर हे सेंटेन्सेस तुम्हाला माहिती असणे खूप महत्त्वाचं आहे. कारण हे सेंटेन्सेस तुमच्या जॉब इंटरव्ह्यूमध्ये खूप इम्प्रेशन पाडणारे आहेत. पुढचा सेंटेन्स आपण पाहून घेऊया. आय हॅव गुड कम्युनिकेशन स्किल्स. माझे कम्युनिकेशन स्किल्स चांगले आहे. ठीक आहे, कम्युनिकेशन स्किल म्हणजे आपण जे बोलतो, संभाषण करतो, ठीक आहे, त्याला आपण कम्युनिकेशन स्किल म्हणतो. संभाषण स्किल जी आहे ती माझी खूप चांगली आहे. आय ॲम कॉन्फिडंट, मी आत्मविश्वासी आहे. आणि एका जॉब पर्सनसाठी कॉन्फिडंट असणे खूप महत्त्वाचं आहे. किंवा कोणतीही गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा कॉन्फिडन्स असणे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की आय ॲम कॉन्फिडंट, मी आत्मविश्वासी आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय स्किल्स.
आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय स्किल्स. मला माझे स्किल्स सुधारायचे सुद्धा आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आपल्या स्किल्सबद्दल सांगितलं आणि अजून हा सेंटेन्ससुद्धा सांगायचा आहे की आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय स्किल्स. मला माझे स्किल्स सुधारायचे आहेत. नेक्स्ट वन इज आय ॲम इंटरेस्टेड इन दिस जॉब. मला या नोकरीमध्ये रस आहे. मला या नोकरीमध्ये रस आहे म्हणजे मी या नोकरीसाठी इंटरेस्टेड आहे. नेक्स्ट वन इज वाय शुड वी हायर यू. समोरच्याने तुम्हाला प्रश्न विचारला की मी तुम्हाला हायर का करू. मग या ठिकाणी शब्दाचा अर्थ सेंटेन्सचा अर्थ आहे आम्ही तुम्हाला का निवडावे. असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर काय द्याल. मग तुम्ही या ठिकाणी उत्तर द्याल आय विल गिव्ह माय बेस्ट. मी माझं सर्वोत्तम देईन. आय विल गिव्ह माय बेस्ट म्हणजे मी माझं सर्वोत्तम देईन. नेक्स्ट सेंटेन्स व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. जर तुम्हाला जॉब इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला की व्हॉट आर युअर स्ट्रेंथ तर त्याचा अर्थ आहे तुमची ताकद काय आहे. तुमची ताकद काय आहे. मग आपल्याला या ठिकाणी आन्सर करता येईल माय स्ट्रेंथ इज माय हार्डवर्क. माय स्ट्रेंथ इज माय हार्डवर्क. माझी ताकद म्हणजे माझी मेहनत. माझी ताकद म्हणजे माझी मेहनत. ठीक आहे. त्याच्यानंतरचा सेंटेन्स आहे डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स. डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स. तुमच्याकडे काही अनुभव आहे का. मग या ठिकाणी जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही म्हणाल आय हॅव 2 years एक्सपिरियन्स. आय हॅव 1 year एक्सपिरियन्स. आय हॅव 4 years एक्सपिरियन्स. पण जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सेंटेन्स म्हणायचं आहे आय ॲम अ फ्रेशर. म्हणजे मी फ्रेशर आहे. आय ॲम अ फ्रेशर. मी फ्रेशर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्हाला या ठिकाणी सेंटेन्स म्हणायचं आहे थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. तर आपला हा सेंटेन्स आहे थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. या संधीसाठी धन्यवाद. ठीक आहे. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. ठीक आहे. या संधीसाठी धन्यवाद. नेक्स्ट सेंटेन्स आहे इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. तुमच्याशी बोलून आनंद झाला. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. टॉक म्हणजे बोलणे. ठीक आहे. नाईस म्हणजे या ठिकाणी आनंदाचा शब्द घ्यायचा आहे की इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. तुमच्याशी बोलून आनंद झाला. आणि शेवटचा या ठिकाणी सेंटेन्स आहे आय ॲम रेडी टू जॉईन इमिडिएटली. आय ॲम रेडी टू जॉईन इमिडिएटली. मी लगेच काम सुरू करू शकते किंवा करू शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी जे 23 सेंटेन्सेस आपण या ठिकाणी आज पाहिले हे 23 सेंटेन्सेस तुम्हाला जॉब इंटरव्ह्यूमध्ये सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये यूज करता येणार आहेत. असे हे छोटे छोटे सेंटेन्सेस पण छोटे सेंटेन्सेस आहेत पण खूप इम्पॅक्टफुल असे सेंटेन्सेस आहेत. इम्प्रेशन पाडणारे असे सेंटेन्स आहेत. आणि हे सेंटेन्स जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन आणि स्क्रीनशॉट काढला असेल तर स्क्रीनशॉट काढून जर तुम्ही रिपिटेशन करून या सेंटेन्सला तुम्ही लक्षात ठेवून आणि जर तुम्ही अशा पद्धतीची तयारी जर तुम्ही जॉबसाठी करून गेलेत तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो जॉब आहे या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर असेच सेंटेन्स मी तुमच्यासाठी आणत असते. आज हा स्पेशल व्हिडिओ होता जो जॉब इंटरव्ह्यूसाठी होता. ठीक आहे. म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी सेंटेन्स वापरता येतील या टॉपिकवरती आज हा आपला व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ जे जॉबची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. शेअर करा. तुमचे मित्र मैत्रिणी जे जॉबची तयारी करत आहात जे सुद्धा जॉबची तयारी करत आहेत त्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा. ठीक आहे. त्यांची सुद्धा जी प्रॉब्लेम आहे ती सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह होईल म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण आहे. तर त्यांनाही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्यायचं आहे. बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून असेच आपण जे 30 डेजचा जो आपण चॅलेंज घेतलेला आहे या 30 डेजच्या चॅलेंजमध्ये आपण असे छोटे छोटे सेंटेन्सेस
या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अजून हा आपला आजचा 16वा दिवस हा आज आपला 15वा दिवस होता आणि ह्या 15व्या दिवशी आपण जॉब इंटरव्ह्यूचे जेवढे पण सेंटेन्सेस आहेत ते या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.